Hello students, welcome in the online lecture. In the last lecture, we will study about the barriers of the innate immunity. This is the third lecture on the topic human health and diseases. In this lecture, we will learn about the characteristics of the acquired immunity. बघा या लेक्चरमध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहे. फॅक्टर्स ऑफ acquired immunity. The first character of the acquired immunity, the immunity which develops after birth, is called acquired immunity. ही इम्युनिटी अशी आहे की जी आपल्या बर्थनंतर, आपल्या जन्मानंतर आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होत असते. आपण जसजसं वेगवेगळ्या पॅथोजनना फेस करू तसतसं ही इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होत असते. म्हणून या इम्युनिटीला ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं. सेकंड कॅरेक्टर, इट इज नॉन हेरिटेबल, इट डज नॉट ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. ही इम्युनिटी अनुवंशिक नाही, ही आपल्या पालकांकडून आपल्याला ट्रान्सफर केली जात नाही, तर ती आपल्याला स्वतःला डेव्हलप करावी लागते. जसजसं आपण वेगवेगळ्या पॅथोजनना फेस करू तसतसं ही आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होत असते. ही इम्युनिटी किती प्रमाणात डेव्हलप करायची हे आपल्यावरती डिपेंड असतं. त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर मी नेहमी मुलांना एक उदाहरण देते. तोडकरी कामगारांचा मुलगा आणि चांगल्या फॅमिलीतला एखादा मुलगा जो पहिल्यापासून जन्मापासून ॲक्वाचं पाणी पित असेल, या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर ॲक्वायर्ड इम्युनिटी चांगली कुणामध्ये डेव्हलप झाली असेल तर तोडकरी कामगाराच्या मुलामध्ये. बघा, नेहमी ॲक्वाचं पाणी पिणारा जो मुलगा आहे त्यानं एखाद्या वेळी वेगळ्या ठिकाणचं पाणी पिलं तर तो लगेचच आजारी पडतो. पण तोडकरी कामगारांच्या मुलांना दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि दररोज वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी प्यावं लागतं. त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये लहानपणापासूनच ॲक्वायर्ड इम्युनिटी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली असते. त्यामुळं ते कोणत्याही ठिकाणचं पाणी पिलं तरी आजारी पडत नाहीत. पण ॲक्वाचं पाणी पिलेला जो स्टुडंट आहे किंवा जो चाइल्ड आहे तो इतर ठिकाणचं पाणी पिला की लगेचच तो आजारी पडतो. हे एक साधं सोपं उदाहरण मी नेहमी मुलांना देते. म्हणजे आपण जेवढं वेगवेगळ्या पॅथोजनना फेस करू तेवढ्या आपल्या बॉडीमध्ये काय होत जाणार आहे तर ॲक्वायर्ड इम्युनिटी डेव्हलप होत जाणार आहे, कारण ती आपल्याला अनुवंशिकतेने मिळालेली नाही. त्यामुळे ती किती प्रमाणात डेव्हलप करायची हे आपल्यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट कॅरेक्टर ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी इज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेसिफिक इम्युनिटी बिकॉज इट ॲक्ट्स अगेन्स्ट द स्पेसिफिक डिसीज कॉझिंग एजंट. या इम्युनिटीला स्पेसिफिक इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ही स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट स्पेसिफिक रिस्पॉन्स देत असते. म्हणून या इम्युनिटीला स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हटलं जातं. द फोर्थ कॅरेक्टर ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी, कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन इज नेसेसरी. या इम्युनिटीमध्ये कॉन्टॅक्ट पॅथोजन बरोबर होणं नेसेसरी का आहे तर मगाच्या कॅरेक्टरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की स्पेसिफिक इम्युनिटी म्हटलं जातं या इम्युनिटीला. म्हणजे एखादा पॅथोजन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्याला रेकॉग्नाइज केल्याशिवाय, त्याला ओळखल्याशिवाय ही इम्युनिटी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करू शकत नाही. दॅट्स वाय कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन इज नेसेसरी. द नेक्स्ट कॅरेक्टर ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी, इट इज टेम्पररी. मीन्स when antibodies are produced within the body, these antibodies kill the pathogen and then these antibodies become denatured. That's why this immunity is temporary. Next character, it is acquired during lifetime, therefore it is also called adaptive immunity. या इम्युनिटीला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं कारण ही इम्युनिटी आपल्याला स्वतःला डेव्हलप करावी लागते. जसं अनुकूलता म्हटलं जातं. अनुकूलता म्हणजे काय तर वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये टिकून राहण्याची क्षमता निर्माण करणं. तसंच यालाही ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी का म्हटलं जातं तर वेगवेगळ्या पॅथोजनच्या अगेन्स्ट ही डेव्हलप होत राहते, बॉडी स्वतः डेव्हलप करत असते, म्हणून ह्याला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं. अँड द लास्ट कॅरेक्टर ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी, इट इज प्रेझेंट ओनली इन व्हर्टिब्रेट्स. ॲक्वायर्ड इम्युनिटी ही फक्त व्हर्टिब्रेट ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असते, इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्समध्ये प्रेझेंट नसते. पण इनेट इम्युनिटी
इनव्हर्टिब्रेट ॲज वेल ॲज व्हर्टिब्रेट ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असते. आपण शेवटच्या लेक्चरमध्ये गेल्या लेक्चरमध्ये बघितलं की इनेट इम्युनिटीच्या बॅरियर्समध्ये स्किन येते, म्युकसचं मेम्ब्रेन येतं, फॅगोसायटिक सेल्स येतात. या सगळ्या गोष्टी इनव्हर्टिब्रेट्समध्येही प्रेझेंट असतात आणि व्हर्टिब्रेट्समध्येही प्रेझेंट असतात. म्हणून इनेट इम्युनिटी दोन्हीमध्ये प्रेझेंट असते, इनव्हर्टिब्रेट्समध्ये आणि व्हर्टिब्रेट्समध्ये सुद्धा. पण ॲक्वायर्ड इम्युनिटी प्रेझेंट ओनली इन व्हर्टिब्रेट्स. पुढे आपण बघूया युनिक फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. द युनिक फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. The acquired immunity has 4 unique features. The first unique feature of the acquired immunity is the specificity. It can produce specific antibody or T lymphocyte against a particular antigen or pathogen. ही जी इम्युनिटी आहे ही इम्युनिटी स्पेसिफिक इम्युनिटी आहे. आपण बघितलं मागच्या स्लाइडमध्ये. या अक्वायर्ड इम्युनिटीला स्पेसिफिक इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ही इम्युनिटी स्पेसिफिक पॅथोजनच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या अँटीबॉडीज तयार करत असते. त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट तयार केलेल्या अँटीबॉडीज दुसऱ्या पॅथोजनवरती काम करू शकत नाही. म्हणून ह्याचं पहिलं युनिक फीचर आहे स्पेसिफिसिटी. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आपल्या बॉडीमध्ये एखादा व्हायरस एंट्री झाला, फॉर एक्झाम्पल पोलिओ व्हायरसचं इन्फेक्शन झालं आपल्या बॉडीमध्ये, त्यावेळी आपली इम्युनिटी पोलिओ व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते. पण त्याच अँटीबॉडी जर आपल्याला इन्फ्लुएन्झा व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर काम करणार नाही. म्हणून या इम्युनिटीला काय म्हटलं जातं, स्पेसिफिक इम्युनिटी म्हटलं जातं. आणि म्हणून तिचं पहिलं युनिक फीचर आहे स्पेसिफिसिटी. द सेकंड युनिक फीचर ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी इज द डायव्हर्सिटी. इट कॅन रिकॉग्नाइज अ व्हास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन्स विच आर प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. ही जी इम्युनिटी आहे ती व्हास्ट व्हरायटीच्या पॅथोजन्सना रेकॉग्नाइज करू शकते, त्याच्या अगेन्स्ट काम करू शकते. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या प्रत्येक पॅथोजनच्या अगेन्स्ट काम करण्याची कपॅसिटी, प्रत्येक पॅथोजनला रेकॉग्नाइज करण्याची कपॅसिटी आपल्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये असते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये मी आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 व्हायरसची नावं सांगितली. पोलिओ व्हायरस असेल, इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल, साल्मोनेला टायफी असेल, स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया असेल, अमिबा असेल, कोणत्याही प्रकारच्या पॅथोजनच्या अगेन्स्ट ती काम करू शकते. म्हणून तिचं सेकंड कॅरेक्टर येतं डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. विविधता कशाची घ्यायची इथं तर पॅथोजन्सची घ्यायची. आणि त्या पॅथोजन्सना रेकॉग्नाइज करण्याची, ओळखण्याची कपॅसिटी आपल्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये असते. म्हणून हिचं सेकंड कॅरेक्टर येतं डायव्हर्सिटी. द थर्ड युनिक फीचर ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी इज द डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. It differentiates between own body cells and foreign molecules or non-self molecules. ही जी इम्युनिटी आहे किंवा आपल्या बॉडीमध्ये असणारी इम्युन सिस्टीम जी आहे ती इम्युन सिस्टीमचं हे खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. लक्षात घ्या, जे असं आहे की डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ खूप महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणण्यापाठीमागचं काय कारण आहे तर बघा, एखादा फॉरेन सबस्टन्स किंवा पॅथोजन बॉडीमध्ये एंटर झाला समजा, तर त्याला अगोदर रेकॉग्नाइज केला गेला पाहिजे, त्याला ओळखला गेला पाहिजे, तरच त्याच्या अगेन्स्ट काय करू शकणार आहे आपण किंवा आपली इम्युन सिस्टीम काम करू शकणार आहे. मग हे ओळखलाच गेला नाही तर त्या पॅथोजनला किंवा त्या फॉरेन सबस्टन्सला आपली इम्युन सिस्टीम काय करू शकली नसती, किल करू शकली नसती. पण आपल्या इम्युन सिस्टीमकडे हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, जी काय करू शकते तर फॉरेन सबस्टन्सला रेकॉग्नाइज करू शकते तिच्यामध्ये, आणि आपल्या बॉडीच्या सेल्समध्ये ती काय करू शकते तर विविधता बघू शकते. हा वेगळा मोलिक्यूल आहे हे ओळखू शकते. अशी असणारी ही इम्युनिटी आहे किंवा आपली इम्युन सिस्टीम आहे. त्या प्रकारेच बघा, आपल्या इम्युन सिस्टीममध्ये असणारे हे कॅरेक्टर किती महत्त्वाचं आहे बघा. जोपर्यंत ती फॉरेन सबस्टन्सला रेकॉग्नाइज करत नाही तोपर्यंत ती त्याला किल करत नाही. तसंच आपल्या बॉडी सेल्सना ती रेकॉग्नाइज करू शकते, ह्या माझ्या बॉडी सेल्स आहेत म्हणून ती त्याच्यावरती ॲक्ट होऊ शकत नाही. पण हे जर करू शकत नसती तर ती काय केलं असतं, इम्युन सिस्टीममधल्या सेल्सनी बॉडी सेल्सनाच किल करायला सुरुवात केलं असतं आणि मग आपल्या बॉडीला हार्म झाला असता. पण असं कधीही होत नाही.
म्हणून मी म्हटलं की इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ द इम्युन सिस्टीम ऑर ॲक्वायर्ड इम्युनिटी, discrimination between self and non-self. It can differentiate between the self molecules and non-self molecules. That's why it is most important character of the immune system or acquired immunity. And the last unique feature of the acquired immunity is the memory. When the immune system encounters a specific foreign agent for the first time, it generates an immune response and eliminates the invader. This is called a first encounter. आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी एखादं इन्फेक्शन पहिल्यांदा होतं, म्हणजे त्या व्हायरसचं आपल्याला अगोदर कधीही इन्फेक्शन झालं नसतं आणि ते अगोदर पहिल्यांदा झालं असेल, तर आपली इम्युन सिस्टीम त्या पॅथोजनला किंवा त्या व्हायरसला रेकग्नाइज करते, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते आणि त्याला किल करते आणि बॉडीमधून बाहेर काढते. ह्याला फर्स्ट एन्काउंटर असं म्हटलं जातं. त्या पॅथोजनचा फर्स्ट एन्काउंटर असं म्हटलं जातं. हा फर्स्ट एन्काउंटर झाल्यानंतर द इम्युन सिस्टीम रिटेन्स द मेमरी ऑफ द फर्स्ट एन्काउंटर. आपली इम्युन सिस्टीम फर्स्ट एन्काउंटर करत असतानाच आपल्या बॉडीमध्ये त्याच्याविषयीची मेमरी रिटेन करते. म्हणजे कुणाविषयीची? तर पहिल्यांदा आलेल्या पॅथोजनची. तो पहिल्यांदाच आला होता बॉडीमध्ये, त्याच्या अगेन्स्टची मेमरी प्रिझर्व करते. ॲज अ रिझल्ट अ सेकंड एन्काउंटर विथ सेम पॅथोजन ब्रिंग्स अबाउट क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युन रिस्पॉन्स. म्हणजेच काय, तर दुसऱ्यांदा ज्यावेळी आपल्याला बॉडीमध्ये इन्फेक्शन होतं त्याच पॅथोजनचं, सेम पॅथोजनचं, त्यावेळी विदिन द शॉर्ट टाईम आपल्या बॉडीकडून त्याचं सेकंड एन्काउंटर केलं जातं. म्हणून हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे की एकदा जर एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप झाला असेल, त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये काय प्रिझर्व केली जाते, तर मेमरी प्रिझर्व केली जाते. म्हणूनच बघा, पोलिओचं व्हॅक्सिन जे आहे ते आपल्याला वयाच्या 5व्या वर्षापर्यंत दिलं जातं. त्या व्हॅक्सिनमधून आपण डेड किंवा डिनेचर असणारा व्हायरस, त्याचं जे डिनेचर केलेलं टॉक्झिन आहे ते घेत असतो. ते घेतल्यामुळं काय होतं, तर आपल्या बॉडीमध्ये वयाच्या 5व्या वर्षापर्यंत पोलिओच्या अगेन्स्ट इम्युनिटी तयार होते आणि मेमरीसुद्धा प्रिझर्व केली जाते. हे जे घेतलेलं वॅक्सिन आहे वयाच्या 5व्या वर्षापर्यंत घेतलं, पण ते काम कधीपर्यंत करतं, तर लाईफ टाईम करत असतं. ते कशामुळं, तर आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीमकडे हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, ज्याला आपण काय म्हणतो, मेमरी म्हणतो. म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये एखादं इन्फेक्शन झालं तर त्या पॅथोजनच्या इन्फेक्शनमध्ये आपल्या बॉडीमध्ये मेमरीसुद्धा तयार केली जाते. ही 4 युनिक फीचर्स आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटीचे: स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, अँड लास्ट मेमरी. बघा, ह्याच्यावरती बोर्ड एक्झामला बऱ्याच वेळा प्रश्नसुद्धा विचारला गेलेला आहे. गिव्ह द युनिक फीचर्स ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी. There are 4 features: specificity, diversity, discrimination between self and non-self, and memory cells. In the next lecture, we can study about the types of acquired immunity. Thank you.